आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड शहरातील लायन्स क्लब मार्गावर काही वर्षांपूर्वी नगर परिषदेमार्फत तब्बल 65 लाख रुपये खर्च करून शौचालय उभारण्यात आले होते। मात्र आज हे शौचालय पूर्णपणे बंद अवस्थेत असून नागरिकांना कोणताच लाभ मिळालेला नाही। एवढा मोठा निधी खर्च करूनही सुविधा सुरू न होणे महाडकरांच्या मनातील प्रश्न बनला आहे। हा निधी शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी किंवा गटार दुरुस्तीसाठी वापरला असता तर आज शहराला दुर्गंधी, आजार आणि चोरीच्या घटनांपासून मोठा दिलासा मिळाला असता। या शौचालयाचा आपल्याला फायदा झालाय का? बिलकुल नाही। का असं का, म्हणजे कधीपासून हा उभारण्यात आलेला आहे शौचालय? 2021च्या पुरामध्ये हा बंद पडलेला आहे। त्याचा अर्जही दिला होता नगरपालिकेकडे की स्वच्छता व्हावी म्हणून। त्याचा अर्जाचा माझ्याकडे फोटोही आहे, पाहिजे तर त्याची पोस्ट पण मी घेतलेली आहे, पण अद्यापही साफ झालेलं नाही। त्यांच्याकडनं उत्तर आला की आम्ही हा तोडून टाकणार आहे, पण तोडलेला नाही का साफसफाई झालेली नाही। म्हणजे आपल्याला प्रशासनाने अर्थातच नगर परिषदेच्या या शौचालयाचा लाभ घेता आलेला। स्वतः मी सीओ साहेबांना पण भेटलो, इंजिनियर साहेबांनाही भेटलो, पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही। एक प्रकारचा हा समोरचा टॉयलेट आहे, त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होतो। पुरामध्ये जे या पाण्याची टाकी जी वाहून गेली त्याच्याकडे कोणीही बघितलेलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे। जो येतो तो आता पत्रा टाकलाय म्हणून, पण कोणीही आडोसा इथून आतमध्ये जातात आणि टॉयलेट करतात। आम्ही समोरच आहोत तर आम्हाला प्रचंड बाथरूमला जातात, आतमध्ये पत्रा साईडला करतात, आडोसा आहे ना त्यामुळे तिथे बाथरूमला जातात। त्याच्या वासामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतो। नगर परिषदेला आपण तक्रार ह्या शेळ्याच्या आपल्या घरमाल ह्याच्या दुकानाच्या शॉपच्या ज्या आहेत त्या जाऊन सांगून आल्या, पण नाही कोणी दुर्लक्ष केलं। अर्ज वगैरे पण केला माडकांकडे, नाही त्याचं काही। आपण काय सांगाल? तर बघा, जो पत्र आहे तुम्ही त्याचा फोटो काढून द्या, त्याच्या आतमध्ये जातात ते। आईने माडकांकडे दिलेला अर्ज त्यांनी आतापर्यंत काही कारवाई केली नाही, ते दोन्ही पण आम्ही काढून टाकायचे, अजिबात नको। प्रचंड दुपारच्या वेळेस खूप वास येतो। उभारल्यानंतर एवढे 65 लाखाचा हा शौचालय उभारण्यात आलेला आहे, लाभ आपल्याला घेता आला का? नाही, सुरुवातीपासून लाभ घेता आला नाही। 2-3 महिने फक्त पाणी होतं, नंतर अजिबात त्याचं पाणी आलं। काय पुन्हा एकदा बोला? 2-3 महिने पाणी होतं त्याच्या टाकीमध्ये, परत टाकीमध्ये पाणी करून सोडलं आणि पुरानंतर मोठा पूर आला 2020 मध्ये ना, 21 मध्ये। त्याच्यामध्ये ती पाण्याची टाकी फार मोठी होती, 20,000 लिटरची आय थिंक असावी, तर ती पाणी बरोबर जी वाहून गेली, ते पुन्हा त्याची सोय काय कोणीही केलेली नाही। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अर्थातच नवीन विषय, नवीन मुद्दा आपल्या समोर घेऊन आलेला आहे। माझे मंडळी, आपण मागे पाहू शकाल की हे 2 शौचालय दिसत आहेत जे आज बंद अवस्थेत आहेत। गेल्या काही वर्षांपूर्वी हे 2 शौचालय नगर परिषदेच्या मार्फत उभारण्यात आलेलं आहे, मात्र आज हे बंद अवस्थेत शौचालय का आहे असा हा सवाल महाडमध्ये निर्माण झालेला आहे। आज नागरिकांना याचा फायदा देखील होत नाहीये, मात्र 65 लाख नगर परिषदेने या शौचालयाला अर्थातच हे 2 शौचालय उभारण्यासाठी खर्च केलेला आहे। की महाड शहरामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते देखील नाही आहेत किंवा सीसीटीव्ही कॅमेरे देखील महाड शहराच्या कानाकोपऱ्यात नसल्याचं चित्र वारंवार दिसून येतं। मात्र या ठिकाणी या शौचालयांसाठी 65 लाख नगर परिषद खर्च करते का? महाड शहरातले रस्ते आज खड्ड्यांच्या साम्राज्यामध्ये पाहायला मिळते। दुचाकी वाहन चालक असो या 4 चाकी वाहन चालक असो, त्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो, खड्ड्यांचा। त्याचप्रमाणे बघायला गेल्यानंतर महाड शहरामध्ये चोऱ्यांचा प्रकार वाढलेला आहे। दिवसेंदिवस दुचाकी वाहने असतील ते दिवसा ढळे चोरी करतात, मात्र सीसीटीव्ही कॅमेरे नसल्या कारणाने, कोणतेही पुरावे नसल्या कारणाने पोलीस प्रशासन काही करू शकत नाही। मात्र नगर परिषद या ठिकाणी या शौचालयांवरती 65 लाख खर्च करते। याला काय बोलायचं मंडळी? आणि नगर परिषदेनं जर तक्रार केली की रस्ते नाहीयेत आपल्या महाड शहरात, खड्ड्यांचे साम्राज्य, गटारं नाहीयेत, तर नगर परिषद बोलणार, नगर परिषदेचे अधिकारी बोलणार की ज्यावेळी निधी येईल त्यावेळी आम्ही लवकरात लवकर काम करू। मग हे 65 लाख त्या शौचालयावरती खर्च करण्यापेक्षा ऐवजी मी बोलेल
जर महाड शहरामध्ये रस्ते चांगल्या दर्जाचे उभारले असते किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते तर आज महाडकरांना या सुविधांचा लाभ मिळाला असता. एवढंच मी बोलू शकतो. म्हणजे या ठिकाणी आता मी थांबतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.